नासिक जिले के प्रमुख कृषि केंद्र पीपड़गांव बसवंत कृषि उत्पादन बाजार समिति में सोमवार को उस समय तनावपूर्ण स्थिति उत्पन्न हो गई जब किसानों ने प्याज की नीलामी रोक दी। यह आंदोलन टमाटर व्यापारियों पर 2 करोड़ 37 लाख रुपए के बकाया भुगतान को लेकर किया गया। नासिक के पीपड़गांव बसवंत कृषि उत्पादन बाजार समिति में किसानों ने टमाटर आढ़तदारों द्वारा बकाया 2.5 करोड़ रुपए न दिए जाने के विरोध में प्याज की नीलामी बंद कर दी है। किसान कह रहे हैं कि जब तक पूरी राशि का भुगतान नहीं होता नीलामी जारी नहीं रखेंगे। किसानों का आरोप है कि बाजार समिति प्रशासन ने भी उचित कार्रवाई नहीं की। आड़तदारों का कहना है कि उन्हें भी भुगतान नहीं मिला। बाजार समिति ने विशेष जांच समिति बनाकर जल्द समाधान का आश्वासन दिया है। माल विकल्यानंतर कुठलाही नियम असा आहे की 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना मार्केट कमिटीने किंवा त्या आड़तदाराने पैसे अदा केले पाहिजे, परंतु या गुरुकृपा आड़तदाराने तब्बल 1 महिनाभर पैसे न दिल्यामुळे मागच्या काळात सर्व शेतकरी बांधवांनी इथं गेट बंद आंदोलन पण केलं। त्या आंदोलनाचा परिपाक इथं प्रशासन असेल, सर्व संचालक मंडळ असेल यांनी एक शेतकऱ्यांची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये असा तोडगा निघाला की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे अदा करू, परंतु 10 एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशाची तरतूद झाली नाही, तुम्ही 30 एप्रिलपर्यंत थांबा। आम्ही 30 एप्रिललाही थांबलो। 30 एप्रिलचा परत पुन्हा मे सुरू झाला। मे मध्ये काही तारखा आम्हाला या आड़तदाराने यावर मार्केट कमिटीने दिल्या, परंतु त्या मे महिन्यामध्ये सुद्धा 1ही रुपया शेतकरी बांधवांना मिळाला नाही। आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही शुक्रवारी प्रशासनाला एक निवेदन दिलं, जर तुम्ही सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांच्या पैशाची सोय लावली नाही तर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती पुनश्च परत एकदा बंद पाडू। आणि आज हे सर्व शेतकरी एकत्र येऊन या कांद्याची निलाव बंद पाडलेले। साहेब, बंद पाडण्यामागे फक्त आम्ही सर्व गरीब शेतकरी आहोत। लोकांना आता हा जून सुरू झालेला आहे, या जूनमध्ये परत टमाट्याची लागवड करायची, लोकांना भांडवलाचे सुद्धा पैसे नाही मग लोकांनी जायचं कुणाकडे? आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि जोपर्यंत मार्केट कमिटी पैसे देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी बांधव इथून हलणार नाही।